हॅलो. सो वी आर बॅक विथ अ गेट रेडी विथ मी. या गणेश चतुर्थीला आपण छान असं रेडी होऊया आणि त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवते आहे. सिम्पल मेकअप स्टेप्स करून आपण कसं रेडी होऊ शकतो. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, क्लेन्झिंग करून झालेलं आहे. आता मी टोनर यूज करते आहे. त्यासाठी मी रिकोटचा प्रीप अँड प्राईम टोनर यूज करते आहे. आता टोनर माझं प्रॉपर ड्राय झालं आहे. मी त्यानंतर यूज करते रिकोटचं वॉटर क्रीम. वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर हे आपल्याला कधीच स्किप नाही करायचं आहे. आता माझं ड्राय स्किन टाईप आहे, त्यासाठी मी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर पण यूज करते बायोडर्माचं. हे माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे. लाईक एव्हरी लुक करताना मी हे मॉइश्चरायझर यूज करतेच. आता गणेश चतुर्थी आहे, आपण बाप्पाच्या आगमनासाठी बाहेर जाणार. सो मी सनस्क्रीन स्किप नाही करत. आपण जेव्हा आपण बाहेर जाणार तर मी हे एस्टे लॉडर परफेक्शनिस्ट प्रो हे सनस्क्रीन यूज करते आहे. जेल बेस्ड सनस्क्रीन आहे. असं सनस्क्रीन आहे की जे व्हाईट कास्ट नाही करत. सो फर्स्ट आपण आय मेकअप करून घेऊया, कारण आय मेकअप मी एकदम सिम्पल मिनिमल ठेवणार आहे. सो आपण लेट्स स्टार्ट विथ आय मेकअप फर्स्ट. एले गर्लचं ऑरेंज करेक्टर यूज करते आहे. जो एरिया आपल्याला डार्क वाटतोय नॅचरल स्किनपेक्षा तिथे मी ओके. आता आय मेकअपच्या बेससाठी मी यूज करते टाटे अल्ट्रा क्रीमीचं शेड आहे टॅन सँड. अबव द लिड्स. कोणतं पण क्रीम प्रॉडक्ट आपण यूज केलं ना तर त्याला पावडर लॉक हे करायचंच असतं, जर तुम्हाला प्रॉपर लास्टिंग हवं आहे. सो मी मॅकचा कॉम्पॅक्ट घेऊन त्याला पावडर लॉक करते ब्रशने. खूप एकदम मिनिमल असं. आता इन लायनर मला असं प्रॉपर असं लायनर टाईप लायनर आवडत नाही. सो विल गो विथ अ ब्राऊन काजल आणि आपण त्याला हलकंसं फक्त स्मज करू. लाईक आय लव्ह दॅट स्मज्ड लाईन्स. खूपच हलकं असं मी लावलं आहे. आणि आपण स्मच करणार आहे म्हणून मी आउटर कॉर्नर आणि इनर कॉर्नर नाही अप्लाय केलंय. आता मी एक स्मजर ब्रश घेतलाय. So this is our final look for liner. For eyebrows I'm using this ELF brow pencil. eyebrows पण मला असे काही खूप डार्क आवडत नाही. टाटेचा मीडियम शेड. खूप हेवी पण नको आहे, बट
फॉर बेस मेकअप मी लिक्विड फाउंडेशन नाही यूज करत आहे. मी हे मेकअप फॉरएव्हरचं HD स्टिक फाउंडेशन यूज करते आहे. आय एम प्रिटी कम्फर्टेबल इन दिस, कारण मला खूप जास्त असा हेवी बेस नको आहे. ओके, सो ब्लशसाठी मी माझा फेवरेट ब्लश यूज करते, रेअर ब्युटीचा 1 ड्रॉप इज इनफ फॉर 1 cheek. ओके, सो आता आपला बेस झालेला आहे आणि हा बेस चांगला टिकावा, प्लस आपण बाहेर जाणार आहोत, तर त्यासाठी मी पावडर कोटिंग करायच्या पहिले पण एकदा त्याला सेटिंग स्प्रे करते. मॅकचा कॉम्पॅक्ट खूप जास्त मला केकी नको आहे, म्हणून मी फक्त वेअर इट नीडेड. हायलायटरसाठी मी यूज करते फॅन्टी ब्युटीचं डायमंड हायलायटर, माझं मोस्ट फेवरेट प्रोडक्ट. आणि लिप्ससाठी मी आता दाखवते माझं फेवरेट कॉम्बो. तर त्यामध्ये 2-3 गोष्टी आपण मिक्स करतोय. मी आता ऑलरेडी लिप बाम अप्लाय केलेला आहे, सो त्यासाठी मी यूज करते PACचा लिप लायनर. PACचा लिप लायनर फॉर आउटर लाईन. I like more of brown, nude pink colors. आता लिपस्टिकसाठी मी यूज करते Too Facedचा कोकोआ बोल्ड. ही लिपस्टिक मला त्याच्या शेडपेक्षा जास्त त्याच्या पॅकेजिंगसाठी आवडली आहे, यू कॅन सी. आणि प्लस त्याचं जे पॅकेजिंग आहे ते मॅग्नेटिक आहे. शेड बघू शकता तुम्ही, क्यूट असा ब्राऊन शेड आहे त्याचा. आणि इवन लिपस्टिक वरती पण एनकार्व्ड केलंय Too Facedचा जो लोगो आहे. सो मी आता माझं PACचं लिप लायनर यूज केलंय आणि मी यूज करते फॉरएव्हर 52चा वॉल्यूम सुपर वॉल्यूम मस्कारा. हा माझा मोस्ट फेवरेट आहे फॉर लॅशेस. अँड वी आर डन. आता एकदा लास्ट मी सेटिंग स्प्रे यूज करते आहे.